चैत्र महिन्यात केली जाणारी पारंपरिक चटपटीत रेसिपी म्हणजे कैरीची डाळ। आज आपण पाहणार आहोत झटपट, चविष्ट आणि अगदी परफेक्ट कैरीची डाळ, जी नैवेद्यासाठी पण एकदम खास आहे। नमस्कार, मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। एक वाटी डाळ भिजत घातलेली आहे, 5 ते 6 तास भिजवून घ्यायची। ही चणा डाळ अशा पद्धतीने चांगली भिजली गेली, हे बघा। आणि त्यानंतर यामधलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे, डाळ कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेतल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी कैरी किसून यामध्ये घालायची आहे। प्रमाण अगदी सोपं आहे। 1 वाटी आपण जेव्हा डाळ भिजत घालणार आहोत त्या डाळी इतकंच आपल्याला कैरीचं प्रमाण घ्यायचं आहे। कैरी जर आंबट असेल तर थोडी कमी केली तरीही चालेल। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी चटपटी चव यावी म्हणून साखर घालून घ्यायची आहे आणि जिरं घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सगळं पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं रवाळ वाटून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता यावरती छान अशी फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायची आहे 1 चमचा मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद। हळद घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे हिंग। हिंग चांगलं असं फुललं गेलं की गॅस बंद करायचा, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि ही छान अशी आपली फोडणी तयार झाली आहे। ही फोडणी आपण या डाळीवरती घालून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने आपली मस्त अशी ही कैरीची डाळ तयार झालेली आहे। सगळं छान असं आपण एकत्र करून घेऊया आणि हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान एकत्र केल्यानंतर आपली ही चटपटीत, आंबट, गोड, थोडीशी तिखट चवीची कैरीची डाळ तयार झालेली आहे। ही कैरीची डाळ थंड करून खायला खूप छान लागते आणि ही कैरीची डाळ चैत्र गौरीच्या नैवेद्यासाठी खास बनवली जाते। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर ओला नारळ असेल तर ओला नारळसुद्धा घालायचा आहे आणि थोडीशी किसलेली कैरी घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची आपली ही कैरीची डाळ तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।